सर्वांना जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद, जय भारत. आज ठाणे महानगरपालिकेचं जी 18 तारखेची महासभा प्रलंबित होती ती आज 23 तारखेला पुढे महासभा चालू झाली आणि या महासभेमध्ये विविध विषयांकित विषय होते जे पूर्वी मागच्या महिन्याच्या 15 तारखेच्या महासभेमध्ये प्रत्येक विषयाची चर्चा झाली पाहिजे. त्या अंती ठरल्यानुसार 18 तारखेच्या महासभा जी श्रद्धांजलीपर झाली गावदेवी भाजी मंडईच्या आणि आज महासभेमध्ये विविध प्रश्न आणि विविध प्रश्नपत्रिका आज चर्चा होऊ लागली. हा जो चर्चा विषय घेणं सातत्याने महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी कोणी लोकप्रतिनिधी नसताना ही एक संविधानिक घटना कायदा जाणणारा एक महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनचा अध्यक्ष जो कामगारांच्या नेतृत्वासाठी भांडतो, कामगारांच्या प्रश्नासाठी भांडतो आणि एक सल्लागार, सामाजिक, राजकीय आणि स्थापत्य अभियंता तांत्रिक कंपनीद्वारे विविध सल्ले शासन दरबारीच्या सरकारी कामांना देतो. तर अशा प्रकारचं धुरंधर काम करत असताना आज मी 3 तारखेला जे काही आंदोलन केलं होतं, अर्धनग्न आंदोलन, त्याच्यामध्ये 30 मागण्या होत्या प्रशासनाच्या. त्या प्रशासनाच्या मागण्यांच्या बैठका अद्यापही घेतली नाही. मी पत्र दिले, परंतु त्याचं फलित काय झालं तर आज अचानक ठाणे महानगरपालिकेची महासभा असताना मुख्यालयाच्या गेटवर आमच्या कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांनी, मलाही कल्पना देताना थेट मोर्चा ठरला. कल्पना म्हणजे मला मेसेज दिला, साहेब तुम्ही या, सहकार्य करा, आपला मोर्चा आहे. मी तत्काळ एक कामगार नेता, युनियन लीडर रवींद्र चांगो शिंदे, जे चांगो शिंदेंचे 60 वर्षापासून इतिहास आहे क्रांतिकारीचा, कामगार चळवळीचा, मी तात्काळ कामगारांसाठी महासभा सोडून, जो प्रेक्षक ऐकत होतो ती सोडून आलो आणि ती महासभा सोडून आल्यानंतर कामगारांच्या प्रश्नाबाबत बोललो, भाषण दिलं. नंतर शिष्टमंडळ म्हणून उपायुक्त, मुख्यालय, प्रशासनाचे त्यांच्याशी बैठकीत जे झालं ठरलं, जे ठेकेदारांच्या चुका आहेत, कॉन्ट्रॅक्ट ठेकेदारांच्या चुका आहेत, त्या कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना मिनिमम वेतन का देत नाही, वेतन कसं गडब होतं, कसं ठेकेदार लोक पैसे गायब करतात, हे संपूर्ण जंत्री वाचली. तर असे ठेकेदार जे जे करत असतील त्यांना तात्काळ काळ्या यादीत टाकावं आणि त्यांचे नियुक्ती ठेकेदार म्हणून ठाणे महानगरपालिकेच्या घनकचरा विभागातून रद्द करावी. जर ही नीती प्रशासनाने अवलंबली तरच ठेकेदार सुधारेल. परंतु महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनने जे 3 तारखेच्या 30 मागण्या आहेत की कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी, पहिली मागणी आहे की पंतप्रधान कायदा 5 कायदे लागू करावे. त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना नियुक्तीपत्र, पगाराची स्लिप, कामगारांना काम करताना सोयीसुविधा, हँड ग्लोव्ज, ॲप्रन, आरोग्य सुविधा, औषधं, कामगारांना कर्मचारी विमा, जर काही अपघात झाला तो विमा मिळावा. उदाहरणार्थ ड्रेनेज चेंबर असेल, नाले असेल, त्याच्यामध्ये जर काही झालं तर त्याच्या अपघाताचा भरपाई त्यांना मिळावी. या दृष्टीने विमा प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांच्या ठेकेदारांनी काढणे बंधनकारक आहे. पण असं कायदा कानून जे पंतप्रधान 5 कायदे मार्चमध्ये लागू झाले, ते रवींद्र शिंदेने थेट पंतप्रधानांबरोबर संवाद साधला होता, नरेंद्र मोदींबरोबर. मार्च महिने जो जानेवारी फेब्रुवारीमध्ये संवाद साधला, 2 ते 3 वेळा. आणि त्यामुळे पंतप्रधानांनी तो संवाद, जो लाईव्ह संवाद होता, तो ऐकून, त्याला लाईक करून त्यांनी जे पंतप्रधान कायदे तयार केले, कॉन्ट्रॅक्ट कायदे तयार केले, ते संपूर्ण देशभरच्या नगरपालिका, महानगरपालिकांना पाठवण्यात आले. महाराष्ट्र सरकारला अध्यादेश आले. महाराष्ट्र सरकारने ते अध्यादेश त्या नगरपालिका, महानगरपालिकांना पाठवले. त्यातील
महाराष्ट्रातील पुणे महानगरपालिका, चिंचवड महानगरपालिका, पिंपरी महानगरपालिका आणि नवी मुंबई महानगरपालिका या महानगरपालिकांनी पंतप्रधान कायदा अंमल केला, लागू केला, बातम्या आल्या पेपरला. मग ठाणे महानगरपालिका असे कायदा, कॉन्ट्रॅक्ट कायदा पंतप्रधानांनी लागू केलेला आहे, ज्याच्यामध्ये सरकार आमच्या शिवसेनेचं सत्तेमध्ये आहे. भारतीय जनता पार्टीच्या केंद्रामध्ये सत्तेत आहे, राज्यामध्ये सत्तेत आहे. मग असं सत्तेत असलेल्या शिवसेना पक्ष आणि भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आणि सत्तेतील पंतप्रधानांनी जर कायदा केला आहे तर महापालिका प्रशासनाला तर राबवायला काय अडचण आहे. एक अध्यक्ष महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन नुसतं बोलत नाहीत, एक शिवसेना नेता म्हणून जे वर्धापन दिनी मी जाहीर केलं आणि जे 10 वर्ष उपमुख्यमंत्री राज्याचे माजी माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, नगरविकास मंत्री जे महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियनवर सल्लागार म्हणून रवींद्र शिंदे यांनी वडील गेल्यानंतर नियुक्ती केलेली आहे. 2012मध्ये वडील गेले, 2014मध्ये युनियनचे अध्यक्ष म्हणून मी हातात घेतली, 25 डिसेंबर 2012मध्ये नियुक्ती केली कामगारांच्या रेट्यामुळे. 2 वर्ष मी अभ्यास केला. 14पासून युनियनचा महामेळावा भरवला उपनेते अनंत तरे यांच्या हस्ते. शिवसेनेचे महापौर संजयजी मोरे, शिवसेनेचे महापौर संजयजी मोरे, उपमहापौर राजेंद्र साप्ते, पालंडे नगरसेवक दशरथ पालंडे नगरसेवक, आमदार निरंजन डावखरे, उपनेते शिवसेना अनंत दरे आणि अनंतरेंच्या हस्ते युनियनचा फलक मेळाव्यामध्ये जाहीर ओपन केला आणि सलाम सोंगाड्यासारखा वाद्यवृंद मराठी कार्यक्रम ठेवला होता. अशा प्रकारचा युनियनचा दुरंतर मेळावा पूर्ण घाणेकर भरलं होतं. अख्खी महानगरपालिका लुटली होती, कारण मेळाव्यामध्ये गाणं होतं, खाणं होतं, सगळंच होतं. हा रवींद्र शिंदे एकमेव नेता म्हणून हे पूर्ण प्रगल्भतेने काम केले एखाद्या राजकीय पक्षासारखं. आणि एकनाथराव शिंदे 2016पासून आमच्या युनियनवर सल्लागारपदी आहेत. जितेंद्र आव्हाड अभियंता सल्लागारपदी आहेत. नरेश मस्के स्टेम प्राधिकरण सल्लागारपदी आहेत. एवढे 3 महान लोक असताना धुरंधर कामगार चांगोल शिंदे यांच्या युनियनवरती काम करताना त्यांना अभिमान वाटतो की आम्ही चांगोल शिंदेंच्या युनियनवरती आहोत, जे कामगार नेते, एक प्रामाणिक नेता, आंबेडकर चळवळीचे नेते. अशा प्रकारचं हे आंदोलन झालं. आणि आज महानगरपालिकेचं आंदोलन पण मी आज प्रशासनाच्या बाजूने बैठकीत बसून आज आंदोलन पण मिटवलं आणि त्या 30 तारखेला पुन्हा मागण्या ते करणार आहेत असं उपायुक्तांनी सुचवत केले आणि अशा प्रकारे आंदोलन मिटलं. धन्यवाद. जय भीम महाराष्ट्र.